तर कल्याणमधल्या अंबरनाथमध्ये आज नगर परिषदेसाठी मतदान झालं. मात्र मतदानावेळी बोगस मतदारांवरून अंबरनाथमध्ये मोठा राडा झाला. अंबरनाथमध्ये एका हॉलमध्ये बोगस मतदानासाठी शिवसेनेच्या उमेदवारानं 200 पेक्षा अधिक महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपनं केला होता. दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत हॉलमधील सर्व महिलांना ताब्यात घेतलं. दरम्यान बोगस मतदानासाठी आलेल्या 174 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या हॉलमध्ये महिलांना ठेवलं होतं ते हॉलचे मालक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावरही कारवाई करण्यात आली. जवळपास 200च्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती FST पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. त्याची आपण खातरजमा केलेली आहे. खातरजमा करून कुठलेही कारण न देता इथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या 174 असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर या महिलांचं काय म्हणणं आहे बघा. एका रॅलीसाठी आपल्याला बोलवण्यात आलं होतं असं या महिलांनी म्हटलंय. अंबरनाथमधल्या हॉलमध्ये 200 पेक्षा जास्त महिलांना ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना वेगवेगळी कारणं देऊन आणल्याचं समोर आलंय. मैं भी बोल रही हूँ ना, मेरे को क्यों लाए? मैं काम पे छोड़ के लेके आज की भी मेरी ड्यूटी गई. सेठ 4 मरतबा फोन कर चुका. मेरे को बता के लाए थे कि रैली है और वहाँ थोड़ी देर भाषण होगी, बस इतना ही बोल के लाए थे. साहब अपने को झूठ बोल के नहीं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.